तुरीच्या शेंगा संपल्या. आता आमच्याकडे रोज हरभरा येत आहे. पण हरभऱ्याला एवढी माती होती की ते धुण्याशिवाय पर्याय नाही. सगळीकडे माती माती झालेले होतं. त्यानंतर इथे रताळे उकडले करायच्या होत्या, रताळ्याच्या गोड पोळ्या. त्यानंतर सोलून घेतले आणि छान असे स्मॅश करून घेतले. आणि नंतर त्यामध्ये साखर, मीठ आणि विलायची सगळं एकत्र बारीक करून घेतलं आणि ती पावडर या रताळ्यामध्ये ॲड केली. सोबतच यामध्ये पाहिजे तेवढी थोडी थोडी कणिक ॲड करणार आहे. एकदम कणिक टाकली तर त्या खायला चांगल्या वाटत नाही, त्यामुळे अगदी थोडी थोडी. आता याच्या घाऱ्या पण होतात, पण आमच्याकडे कोणी तळलेल्या खात नाही, त्याच्यामुळे मी तव्यावरच भाजून घेणार आहे. आणि अशा पण खायला अगदी छान लागतात आणि पुरणपोळीप्रमाणे पण होतात ह्या. फक्त त्याचं मिश्रण थोडं पातळ होतं, मग लाटायला त्या थोड्या जळ जातात. त्यापेक्षा अशा केल्या ना तर एकदम छान वळतात. तर इथे पोळपाट आला आणि लाटण्याला थोडं तेल लावून घेतलं आणि अगदी पातळ अशा लाटून घेतल्या. त्यानंतर इथे तुपानी किंवा तेलाने भाजून घ्यायचे आहे. मी याला तेलच वापरलेलं आहे आणि बघू शकता मस्त अशी मऊ लुसलुशीत रताळ्याची गोड पोळी. आता माझ्याकडे 2 किलो रताळे आणलेले आहे, तर रोज काही ना काही त्याचा उपयोग करणार आहे. आता उद्या करणार आहे त्याचे गुलाबजाम रताळ्याचे. नक्की तुमच्याशी शेअर करेल मी केले तर. आणि काल मी ते उकडून घेतलेले आहे, तर अशा पद्धतीने रताळ्याच्या पोळ्या केलेल्या आहे. आणि बघा किती छान झालेले आहे. खायला पण एकदम भारी वाटतात आणि मुलांच्या टिफिनसाठी तर खूपच छान होतात. आणि बघा किती सॉफ्ट झालेले आहे. या मग सर्वांनी रताळ्याच्या गोड पोळ्या खायला. चला मग इथेच एंड करते. बाय बाय.